मित्रांनो, 13 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी नवीन 4 योजना आणण्यात आलेल्या आहेत. आणि या योजनेपैकी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना दिली जाणारी मासिक पेन्शन योजना. आजच्या व्हिडिओमध्ये या पेन्शन योजनेच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये ही योजना कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, लाभ कशा प्रकारे मिळणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशा कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी नवीन केंद्र शासनाच्या कायद्यानुसार शासनाकडून नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार आता जीवित सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वार्षिक 12,000 रुपयापर्यंत पेन्शन दिली जाणार आहे. 60 वर्ष पूर्ण झालेले व मंडळाकडे सलग 10 वर्ष नोंदणी असलेले कामगार यामध्ये पात्र असणार आहे. यामध्ये पती पत्नी दोघे बांधकाम कामगार असल्यास ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी पात्र राहतील. पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांच्या एक पती किंवा पत्नी या पेन्शनसाठी पात्र असणार आहेत. मंडळाकडे करण्यात आलेल्या नोंदणी वर्षानुसार 60 वर्षानंतर सलग 10 वर्ष नोंदणी असलेल्या कामगाराला 6,000 रुपये प्रतिवर्षी निवृत्ती वेतन मिळणार आहे. मंडळाकडे जर 15 वर्ष नोंदणी असलेल्या कामगारांना आता 9,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर ज्या कामगारांची मंडळाकडे सलग 20 वर्ष नोंदणी असल्यास अशा कामगारांना आता 12,000 रुपये प्रतिवर्षी निवृत्ती वेतन म्हणून पेन्शन दिली जाणार आहे. पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना MaBOCW या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये बांधकाम कामगाराचे नाव, कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक, कामगाराला 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, कामगारांनी ज्यावेळी प्रथम नोंदणी केली ती दिनांक, नोंदणी केल्याचे ठिकाण, याच्या खाली नोंदणी केल्याचा तपशील यामध्ये लिहायचा आहे. नोंदणी ते नोंदणी नूतनीकरण म्हणजे रिन्युअल केल्याचा दिनांक, पुढे नोंदणी ते नूतनीकरण केल्याचा कालावधी, यासंबंधीची सर्व माहिती इथे भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नोंदणी ते नूतनीकरण केले त्या जिल्ह्यातील त्या ठिकाणाचे नाव, त्यानंतर याच्या खाली कामगाराच्या बँक खात्याचे नाव, खात्याचा क्रमांक, त्या बँकेचा IFSC कोड नंबर इथे यायचा आहे. आणि खाली उजव्या बाजूला कामगाराचे नाव आणि त्या कामगाराची सही इथे करायची आहे. आणि या भरलेल्या अर्जासोबत स्वतःचे आधार कार्डची झेरॉक्स, जन्मदाखलेची झेरॉक्स किंवा शाळा सोडल्याच्या दाखलेची झेरॉक्स, त्याचबरोबर चालू बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स जोडून हा अर्ज आपल्या जवळच्या बांधकाम कामगारांच्या जिल्हा सुविधा केंद्रामध्ये जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या या 4 नवीन योजनेमधील ही महत्त्वाची अशी योजना. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या कामगाराला उदरनिर्वाहासाठी आता वार्षिक 12,000 रुपयाची निवृत्ती वेतन पेन्शन मिळणार असल्यामुळे कामगारांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे. धन्यवाद.